मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी अमरावतीमध्ये महिलांची गर्दी। सकाळपासून बँकांच्या समोर महिलांच्या रांगा। 4 लाख महिलांनी भरले अर्ज। मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या बदलापूरमध्ये येणार। राज ठाकरे बदलापूरमधील आंदोलकांची घेणार भेट। उपमुख्यमंत्री अजित पवारांची जनसन्मान यात्रा गुरुवारी बीडमध्ये दाखल होणार। राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसन्मान यात्रेची तयारी। यात्रेनंतर अजित पवार प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या घेणार बैठका। महादेव जानकरांच्या गाडीवर स्टिकर पाहून अज्ञात व्यक्तीने दिल्या अर्वाच्य भाषेत शिव्या। सहकारनगर पोलीस ठाण्यामध्ये व्यक्तीवर गुन्हा दाखल। झारखंडमध्ये हेमंत सोरेन सरकारला मोठा धक्का। मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे काका चंपाई सोरेन भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार। 30 ऑगस्टला अमित शहांच्या उपस्थितीमध्ये होणार पक्षप्रवेश। पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 पेक्षा जास्त प्रचार सभा घेणार। जम्मू काश्मीर हरियाणामध्ये मोदी किमान 8 सभा घेणार। काँग्रेस नेते राहुल गांधी 5 सप्टेंबरला सांगलीच्या दौऱ्यावर। सांगलीतील कडेगावात पतंगराव कदमांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी राहुल गांधी कडेगावात येणार। मुंबईकर गिरवणार जर्मन भाषेचे धडे। जर्मनीतील रोजगाराच्या संधीबाबत होणार मार्गदर्शन। सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होणार केंद्र। म्हाडाच्या सोडतपूर्व प्रक्रियेला 15 दिवस मुदतवाढ। म्हाडा अर्ज विक्री स्वीकृतीला समाधानकारक प्रतिसाद नाही। म्हाडाकडे 117 दिवसांमध्ये केवळ 14,839च अर्ज। पुणे पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला प्रकरणी आरोपी पोलिसांच्या ताब्यात। सोलापूर पोलिसांनी आरोपीला पुणे पोलिसांच्या केलं स्वाधीन। नंदुरबार जिल्ह्यामध्ये गेल्या 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस। जीव मुठीत घेऊन ग्रामस्थांचा नदीतून प्रवास। नदीवर पूल नसल्याने करंजाळी गावचा संपर्कही तुटला। मालेगावात गिरणा नदीचं रौद्र रूप। गिरणा नदीच्या पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग वाढला। कोल्हापूरमध्ये जोरदार पावसाची हजेरी। जोरदार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ तर 42 बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक देखील विस्कळीत। गुजरातला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपलं। अनेक जिल्ह्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती। बाजारपेठा दुकानांमध्ये शिरलं पुराचं पाणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।